नमस्कार. थेट मुद्द्याचं बोलामध्ये मी संदीप शिंदे. आपण जर पाहिलं असेल सातत्यानं सर्वसामान्यांच्या निगडीत असलेल्या मूलभूत प्रश्नावर जे आहे ते आवाज उठवण्याचं या सदरामध्ये आपण काम करतोय. गेल्या 4 भागामध्ये आपण बेधडकपणे हे मुद्दे मांडलेत. आपण सध्या आलो आहोत थेट ग्राउंड लेवलला आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर श्री क्षेत्र तुळजापूरला जोडणारा हा महामार्ग आहे तो आपण बघतोय खड्ड्यामध्ये व्यापल्या गेल्याचं चित्र आहे. ज्या ठिकाणी एकीकडे पाणी, निवारा, आरोग्य असेल, रस्ते असतील, हे मूलभूत समस्या आपल्याला भेडसावताना पाहायला मिळतात. मात्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या रस्त्याची अवस्था आपण ग्राउंड लेवलच्या माध्यमातून दाखवतोय. खऱ्या अर्थानं एकीकडे माढा विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे, काही जामगावच्या पुढचा भाग जर गेला तर हा बार्शी विधानसभा मतदारसंघाशी जोडला गेला आहे. श्री क्षेत्र तुळजापूरला जोडणारा हा मार्ग आहे. हजारो वाहनधारक जे आहेत ते याच रस्त्याने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत दादा शेतकरी आहेत. दादा, कशी परिस्थिती आहे रस्त्याची? बर, हा, काय पुढारी वगैरे याच रस्त्यानं जात असतील ना? रात्रीच्या वेळेला गाड्या अवघड आहे. बर बर. आणि या उंदरगावचा आहे, पण त्या पुलावर तुम्ही बघा तिची अवस्था बेकार झाली. हां, पुलावरती त्या दिवशी दोघं पडले होते. कुठली परगावची होती तर पाठीमागं ते बाईची बाजून डोकं फुटलं. बापरे. आम्ही उचलून तिला कसं तरी हॉस्पिटलला नेलं. ती अवस्था बेकार आहे त्या. मग काय ही समस्या काय लोकप्रतिनिधींना वगैरे सांगितल्या? उंदरगावच्या मातला नाही, लोकप्रतिनिधींना वगैरे सांगितलं का तुम्ही? आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य शेतकरी आहेत हे मामा, आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे सर्वसामान्यांचं दुखणं आहे. आपण कसं जायचं, मोठ्या घासाला हात कशाला घालायचा, अशा देखील सामान्यांच्या प्रतिक्रिया असतात. मात्र खऱ्या अर्थानं थेट मुद्द्याच्या बोलामध्ये आपण हा विषय आज मांडतोय की ग्रामीण भागातील रस्ते महत्त्वाच्या शहरांना असेल श्री क्षेत्र तुळजापूरला, अर्थात तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी हजारो भाविक भक्त वाहनातून जे आहे ते दुचाकी 4चाकी वाहनाद्वारे त्या ठिकाणावरून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या रस्त्याची अवस्था जी आहे ती अतिशय दयनीय आहे. एकीकडे आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, यापेक्षा सत्तेत असो अथवा नसो लोकप्रतिनिधींनी रस्त्याची अवस्था जी आहे ती दुरावस्था झालेली सुधारणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं एकीकडे आमदार असलेल्या अभिजितआबा पाटलांचं देखील तितकंच कर्तव्य आहे की रस्ते सुधारण्यासाठी धडपडत शासन दरबारी करणं. आणि दुसरीकडे बार्शीचे आमदार असतील दिलीपजी सोपल जे उबाटा पक्षाचे आहेत, आणि एकीकडे शरदचंद्रजी पवार पक्षाचे असलेले अभिजितआबा पाटील असतील, या दोन्ही लोकप्रतिनिधींबरोबर तालुक्यातल्या इतर लोकप्रतिनिधींनी देखील ज्या पद्धतीने रणजित शिंदे असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील, ज्या पद्धतीने राजभाऊ राऊत असतील, या लोकप्रतिनिधींनी देखील आता जरी विधानसभेला पराभव जरी झाला असला तरी जनसामान्यांच्या समस्ये प्रश्नी आता पुढाकार घेण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण जनतेला काय हवंय तर जनतेला सर्वसामान्यांना रस्ता हवा आहे, आरोग्य हवं आहे, आणि या जर सुधारणा केल्या तर जनता तुम्हाला नक्कीच डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं ग्राउंड लेवलला येऊन, केवळ निवडणुकीपुरतं नव्हे तर ग्राउंड लेवलला येऊन जनसामान्यांच्या सुविधांसाठी नेते मंडळींनी एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. पाहत राहा तुम्ही थेट मुद्द्याचं बोला. मी संदीप शिंदे.